इव्हन आतापर्यंत आपण भारतामध्ये चेंजेस नाही जास्त पाहिले, बट मोस्टली मे जून नंतर तुम्हाला ना पॉलिटिकली पण इन्स्टॅबिलिटी बघायला मिळेल. 1 ऑक्टोबर टू 12 ऑक्टोबर हा जो ड्युरेशन आहे ना, ट्रम्पच्या लाईफ मध्ये खूप भूचाल घेऊन येईल. तुम्ही शनीचं सांगितलं की शनी जेव्हा मीन राशीत मध्ये असतो त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी होत असतात आणि जो आता आहे म्हणून हे सगळं घडतंय. गुरु बद्दल काय सांगाल? गुरु कसा आहे आणि कसे त्याचे परिणाम असतात? राहू जेव्हा कॅप्रिकॉन मध्ये येतो, मकर राशीमध्ये, ठीक आहे, आय थिंक डिसेंबर मध्ये येतो, त्यानंतर आहे ना सगळ्यात जास्त डाऊनफॉल सुरू होईल दुबईचा. प्रत्येक राशीला तुम्ही आता सांगा की 2 जून 2026 ला जेव्हा गुरु हा ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत जातोय, तर 2 जून पासून 31 ऑक्टोबर पर्यंत या राशींसाठी कसं असणार आहे? जर जेव्हा जेव्हा शनी पायसेस मध्ये येतो ना, तर तो काय करतो, जे सिस्टम ऑलरेडी फॉलो होते तो ब्रेक करायचं काम करतो. मेष राशीवर काय परिणाम होईल जेव्हा गुरु ग्रह हा ट्रान्झिट करेल, गोचर करेल? वृषभ राशीचं बघितलं ना, 3rd हाऊस मध्ये आहे. राशी वाईज आहे ना ते चांगलं आहे, बट हाऊस वाईज एवढं चांगलं नाहीये. तर मग आता तिथं त्यांना मिक्स टाईपचे रिझल्ट मिळतील. ठीक आहे, जर तुम्ही 1966 मध्ये बघितलं असेल तर त्या टाइमला आपले जे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री, त्यांची डेथ झाली आणि पॉलिटिकली इन्स्टॅबिलिटी क्रिएट झाली. गुरु ट्रान्झिट करतोय, मिथुन मधून कर्क मध्ये जातोय, तर मिथुन ज्या लोकांची रास आहे त्यांच्यासाठी कसं असणार? कर्क राशीच्या पहिल्या घरामध्ये आलाय, त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह होईल. जे पहिले हेल्थ खराब होत होती आता चांगली राहील. आता सिंह राशीसाठी गुरुच्या गोचरमुळे काय फरक पडतोय? आणि इव्हन काय होतंय ना, त्यांचा 9th हाऊसचा मालक पहिल्या घरामध्ये बसला, ठीक आहे, ज्यामुळे त्यांचा ना राजयोग बनतोय. चंद्रकुंडली आणि लग्न कुंडली असतात, 2 असतात आपल्या जेव्हा गुगलवर वगैरे बघतो तर मग कोणती कुंडली बघितली पाहिजे? बट आजचं जे प्रेडिक्शन असेल ना ते तुम्ही दोन्हीसाठी ऐका. जसं तुमचं मकर लग्न आहे आणि मिथुन राशी आहे, ठीक आहे, तर तुम्ही दोन्हीचे प्रेडिक्शन ऐका. म्हणजे मकर लग्नाचे आपण मकर राशीबद्दल आपण जेव्हा बोलू ते पण ऐका आणि मिथुन राशीबद्दल पण ऐका. कुणाचं लग्नच होत नाही तर त्याच्यासाठी काय सांगाल? जेव्हा आपण प्रार्थना करतो ना, त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला लढण्याची शक्ती मिळते. रेमेडी म्हणजे काय, तो टाइम पिरियड तुम्हाला थोडासा आहे ना पीस करण्यासाठी तुम्ही रेमेडी करताय. बट एवढा मोठा टाइम पिरियड नाहीये की ज्या टाइमला तुम्हाला रेमेडीची गरज आहे. बट तरी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डोनेशन करू शकता गुरुचे. असं कुणाला वाटतंय की हे जे ट्रान्झिट आहे, हे जे गुरुचं गोचर आहे, हे त्याच्यासाठी चांगलं होत नाहीये, त्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट करते, तर त्याला तुम्ही रेमेडी काय द्याल? आणि जर 12th हाऊस मध्ये असेल तर तुम्ही स्पिरिच्युअलिटी फॉलो करा, मेडिटेशन करा, इन्व्हेस्टमेंट करा, ते तुमच्यासाठी चांगलं राहील, तुमचं लक पण फेवर करेल. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे हिनया कोलेकर मॅम. मॅम नमस्ते. राधे राधे. राधे राधे. मित्रांनो, आजचा आपला पॉडकास्ट जो आहे, तर गुरु हा जो ग्रह आहे तो 2 जून 2026 ला एंटर करतोय मिथुन राशीतून कर्क राशीमध्ये आणि तो असणार आहे 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत. तर यामुळे तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे? गुरुचं हे जे ट्रान्झिट आहे, गुरुचं हे जे गोचर आहे, याच्यामुळे तुमच्या लाईफवर काय परिणाम होणार आहे किंवा तुमची जी रास असेल त्या राशीवर त्याचा काय परिणाम होणार आहे, हे मॅम आपल्याला पुढच्या 1 तासात सांगणार आहे. मॅम, तुमचं पुन्हा एक वेळा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. थँक्यू सो मच. मॅम, मला सगळ्यात पहिले सांगा की ट्रान्झिट आणि गोचर म्हणजे काय असतं आणि त्याचा कसा परिणाम होत जातो? ट्रान्झिटला आपण गोचर असं म्हणतो, ठीक आहे. ज्या वेळेस आहे ना आपला जन्म झाला त्या टाइमला जे प्लॅनेट्स होते ते कोणत्या पोझिशनला होते, ठीक आहे, सूर्यमंडळामध्ये सगळे प्लॅनेट एका पोझिशनला होते. मग तिची जी पिक्चर आहे त्याला आपण कुंडली म्हणतो, ठीक आहे. आणि जर आजच्या डेटला कोणत्या व्यक्तीचा जन्म झाला तर त्या टाइमला आपण जी कुंडली काढतो त्याच्यामध्ये आपण बघितलं की जसं शनी आहे तो पायसेस मध्ये आहे, ठीक आहे, आणि जो राहू केतू आहे ते ॲक्वेरियस आणि लिओ मध्ये आहेत. तर अशी कुंडली बनते. आणि त्यानंतर मग आता जसं तुमचा जन्म झाला त्यानंतर ती कुंडली तर बनलेली आहे, तो प्लॅनेट तर आहे ना तिथं नाही राहणार, भ्रमण करत राहतो. आणि तुमच्या कुंडलीमध्ये जी प्लॅनेटची पोझिशन आहे ती फिक्स राहते, ठीक आहे. बट आता तो फिक्स झाल्यानंतर आता ते प्लॅनेट काय तिथेच राहतात का? नाही, ते चेंज होतात, ठीक आहे. मग चेंज होतात म्हणजे भ्रमण करत राहतात, ठीक आहे, म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत जात राहतात. आणि एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाणं म्हणजे त्याला ट्रान्झिट म्हणतात आणि गोचर म्हणतात, ठीक आहे. तर प्रत्येकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी टाइम लागतो. जसं पुण्यावरून मुंबईला जाण्यासाठी एक वेगळा ड्युरेशन लागतो. बट सेम जर तुम्हाला पुण्यावरून दिल्लीला जायचं असेल, पुण्यावरून हैदराबादला जायचं असेल तर डिफरंट टाइम पिरियड लागेल. तसं आपले प्लॅनेट पण आहेत, आपले ग्रह पण आहेत, त्यांना एका राशीतून दुसऱ्या राशीसाठी मूव्ह करण्यासाठी जाण्यासाठी टाइम लागतो. जसं आहे ना, शनी आहे 2.5 वर्षाचा टाइम घेतो, जो राहू केतू आहे ते 1.5 वर्षाचा टाइम घेतात, म्हणजे 18 मंथचा ऑलमोस्ट टाइम घेतात. आणि जे ज्युपिटर म्हणजे गुरु आहेत ते 1 वर्षाचा टाइम पिरियड घेतो. आणि जे फक्त सगळ्यात कमी टाइम पिरियड जो घेतो ना तो चंद्रमा आहे, जो 2.5 दिवसाचा टाइम पिरियड घेतो, म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी. तर हे याला म्हणतात भ्रमण, ठीक आहे. आता तुमची जी कुंडली फिक्स आहे ते प्लॅनेटची पोझिशन तर फिक्स राहणार, त्यांचा पण तुमच्या लाईफवरती इम्पॅक्ट राहतो. आणि जे फिरणारे प्लॅनेट्स आहेत ना, म्हणजे भ्रमण करणारे गोचर ट्रान्झिटिंग प्लॅनेट, त्याला आपण काही म्हणू शकतो, त्यांचा पण तुमच्यावरती इम्पॅक्ट राहतो. आता ते इम्पॅक्ट कसा राहतो? पर्सनल लाईफवरती, देशावरती, ठीक आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती इम्पॅक्ट होतो. असं नाही की अरे फक्त माझ्यावरतीच होतो दुसऱ्यावरती नाही, सगळ्या गोष्टींवर, सगळ्यांवर होतो. हा, सगळ्यांवरती होतो.
मग काय आता मॅम, हे अमेरिकेत काय चाललंय, भारतात काय चाललंय, इराणमध्ये काय चाललंय, हे पण त्याच्यामुळेच होतंय का? त्याच्यामध्ये ट्रान्झिटचा इम्पॅक्ट आहे. ठीक आहे, ट्रान्झिटमुळेच होतं हे, आणि हे ट्रान्झिटचा खूप मोठा इम्पॅक्ट त्याच्यावरती होतो. बट ज्युपिटरचं काही घेणं देणं नाही त्याच्यामध्ये. ज्युपिटरचं नाही पण नाही. कुणाचं आहे, म्हणजे त्याबद्दल थोडं सांगितलं जेव्हा तर. आपण वॉर हा वर्ड येतो ना, तर शनीचा तिथे कुठे ना कुठे इन्व्हॉल्वमेंट असतेच. ठीक आहे, जर तुम्ही मागे हिस्ट्रीमध्ये जरी बघितलं ना, तर शनी जेव्हा जेव्हा पायसेसमध्ये आलेत ना, तेव्हा वॉर तर झालेलीच आहे. ठीक आहे, इव्हन जर तुम्ही बघितलं असेल ना, आता जसं आपण बघतोय ना की भारतामध्ये अजून पॉलिटिकली इन्स्टॅबिलिटी क्रिएट नाही झाली आहे. ठीक आहे, तो इव्हेंट ट्रिगर नाही झालाय. ठीक आहे, बट जर जेव्हा जेव्हा शनी पायसेसमध्ये येतो ना, तर तो काय करतो, जे सिस्टम ऑलरेडी फॉलो होते तो ब्रेक करायचं काम करतो. ठीक आहे, जे ऑलरेडी म्हणजे म्हणतात परंपरा चालू आहेत, जे सिस्टम आहे त्याला ब्रेक करून नवीन काहीतरी क्रिएट करायचं बघतो. ठीक आहे, जर तुम्ही 1966 मध्ये बघितलं असेल तर त्या टाइमला आपले जे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री, त्यांची डेथ झाली आणि पॉलिटिकली इन्स्टॅबिलिटी क्रिएट झाली. ठीक आहे, मग त्यानंतर मग 1966 टू 1968 पर्यंत जेवढे 2-3 वेळा आय थिंक आहे ना, मल्टिपल प्रधानमंत्री चेंज झाले त्या टाइमला, आणि खूप प्रॉब्लेम झाली. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर 1960 टू 65 पर्यंत ऑलमोस्ट आपण ना US वरती खूप डिपेंडंट होतो फूडसाठी. ठीक आहे, आणि 1960 टू 65 मध्ये 66 मध्ये ना हरित क्रांती झाली. ठीक आहे, त्याच्यानंतरच तर हे आलं ना, जय जवान जय किसान, हरित क्रांती करायची आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ती झाली. म्हणजे शनी काय करतो ना, पहिले तुम्हाला ह्युमिलेट करतो. ठीक आहे, आणि जेव्हा क्रायसिस घेऊन येतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरच आहे ना ह्युमन इव्हॉल्व्ह होतात, डेव्हलपमेंट होते. जोपर्यंत तुम्हाला ना तुमची बेइज्जती नाही करत ना, तोपर्यंत तुम्ही सुधरत नाही, असं शनीला वाटतं. आणि ते बरोबर पण आहे. आपण खूप डिपेंडंट होतो फूडसाठी. त्यांनी आपल्याला लाल फूड पाठवलं, म्हणजे लाल कलरचे सगळं सामान पाठवलं, ते खाण्यालायक पण नव्हतं. मग त्या टाइमला ना जे पंतप्रधान होते त्यांनी म्हटलं की तुम्ही 1 दिवसाचा फास्ट करा. ठीक आहे, बट आता किती दिवस फास्ट करणार आहे, भूकमरी झाली होती, किती प्रॉब्लेम क्रिएट झाले होते. मग त्याच्यानंतर त्यांना ना हरित क्रांती करावीच लागली. ठीक आहे, त्यानंतर आपण इव्हॉल्व्ह झालो, आपली डेव्हलपमेंट झाली. 99 मध्ये पण सेम पॅटर्न झाला. आपण न्यूक्लिअर अटॅकसाठी रेडी नव्हतो. ठीक आहे, आपण ना त्याच्यावरती डिपेंडंट होतो. त्यानंतर आपल्याला शनीने तिथे पण आपल्याला ना सबक शिकवला, आणि आपण ना डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आलो. ठीक आहे, आता जी आपली बेइज्जती होती ती कशासाठी होती, ऑइलसाठी. ऑइल, ठीक आहे, गॅससाठी. ठीक आहे, होपफुली आय थिंक गव्हर्नमेंट आपली काम करते की बायोगॅस कसा प्रोड्यूस करायचा, प्लांट बेस ना ऑइल कसं क्रिएट करायचं, आणि नॅचरल गॅस कसं प्रोड्यूस करायचं, त्यावरती काम करतच असते. ठीक आहे, कारण की याची ऑलरेडी आपली बेइज्जती झाली, आणि आता इथून आपण ना इंडिपेंडंट होण्याच्या मार्गावर आहोत. बरोबर. जेव्हा आपण क्रायसिस हा वर्ड येतो ना, तेव्हा आपला येणार इव्हॉल्वमेंट होते, नवीन काहीतरी ना क्रिएट करतो आपण. ठीक आहे, त्याच्यासाठी ना शॉर्ट स्टोरी सांगते. ना दशरथ महाराजांना कळालं की आता आहे ना शनी जेव्हा ना रोहिणी नक्षत्रामध्ये जातात ना, तेव्हा अकाल येणार होतं. ठीक आहे, भूकमरी होणार होती, आणि त्यांच्याकडे त्या टाइमला असं रेफ्रिजरेटर वगैरे काहीच नव्हतं. ठीक आहे, मग आता हे तर होणारच आहे. मग त्यांनी काय केलं ना, शनी दशरथ की ते ना वाचायला सुरू केलं. ठीक आहे, त्याच्यावरून ही स्टोरी मला आठवली. बट ना त्यांनी शनीची प्रार्थना केली, त्यांना विनंती केली. बट बरेच लोक म्हणले शनी तर कर्माचा देवता आहे, मग ते काय करणार आहेत, ते जे करायचं ते करणारच आहेत ना. ठीक आहे, जेव्हा आपण प्रार्थना करतो ना, जे व्हायचं ते होणारच आहे. बट त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला लढण्याची शक्ती मिळते. माइट बी त्यांना काहीतरी अशी आयडिया आली असेल, ज्याने फूड ना सेव्ह झाला असेल, रेफ्रिजरेटर केला असेल, काही ना काहीतरी त्यांनी केलंच असेल. त्यामुळे तो जो टाइम पिरियड आहे ना, तो त्यांनी पार केला असेल. कारण की आपण प्रार्थना जेव्हा पण करतो ना, त्या टाइमला आपल्याला ती शक्ती मिळते, तो जो टाइम पिरियड आहे ना त्याला पास करण्याची. ठीक आहे, आणि शनी जेव्हा जेव्हा कोणत्याही राशीमध्ये येतो, स्पेशली जेव्हा आहे ना पायसेसमध्ये येतो ना, तर काही ना काहीतरी आपल्याला शिकायला लावतोस. नाहीतर तो असा इझिली नाही सोडत. ठीक आहे, आणि आपला जो हा टाइम पिरियड आहे ना, तो, आणि इव्हन 1966 मध्ये जर तुम्ही बघितलं ना, रुपीजची व्हॅल्यू ना डिप्रिशिएट होत होती. ठीक आहे, रुपीज एकदम डाऊन झाला होता. इव्हन आता पण ट्राय करतायत की रुपीजची व्हॅल्यू कमी झाली पाहिजे, रुपीजला थोडंसं खराब म्हणजे कमी वाढलं पाहिजे. इव्हन आतापर्यंत आपण भारतामध्ये चेंजेस नाही जास्त पाहिले, बट मोस्टली मे जून नंतर तुम्हाला ना पॉलिटिकली पण इन्स्टॅबिलिटी बघायला मिळेल. ठीक आहे, आणि राहिला प्रश्न ट्रम्पच्या लाईफमध्ये पण खूप डाऊनफॉल येणार आहे. ठीक, जून जुलै हा खूप टफ टाइम पिरियड राहील ट्रम्पसाठी, स्पेशली ऑक्टोबरमध्ये 1 ऑक्टोबर टू 12 ऑक्टोबर हा जो ड्युरेशन आहे ना, ट्रम्पच्या लाईफमध्ये खूप भूचाल घेऊन येईल. काही ना काहीतरी काढेलच. हा, ते ह्या सगळ्या गोष्टी होतात, आणि हे कधी ना कधी चांगलंच आहे. ठीक आहे, इव्हन जर आहे ना 1913 ला जेव्हा आहे ना शनी टॉरस मध्ये होता, म्हणजे वृषभ राशीमध्ये होता ना, त्याच टाइमला रेफ्रिजरेटर ना इन्व्हेंट झालंय.
ठीक आहे. कारण काय झालं, त्यात क्रायसिस आला ना, काहीतरी प्रॉब्लेम आली त्याच टाइमला. जोपर्यंत माणसाला प्रॉब्लेम येत नाही ना तोपर्यंत व्यक्ती शिकत नाही माणूस. शिकत पण नाही आणि इव्हॉल्व पण नाही होत नाही. आणि डेव्हलपमेंट पण होत नाही. जेव्हा प्रॉब्लेम येतात, क्रायसिस येतात, त्यानंतरच आपण ना इंडिपेंडंट होण्याच्या मार्गावर जातो. इव्हन अजून 2000 म्हणजे शनी जे आहेत ना ते पायसेस मध्येच आहेत, एरीज मध्ये अजून आले नाहीये. पण त्याच्या आधीच मी तुम्हाला एक प्रेडिक्शन सांगते. जे एअर फायटर आहेत, ठीक आहे, त्याच्यासाठी आपण दुसऱ्या देशांवरती डिपेंडंट आहोत, ठीक आहे. बट तो टाइम पिरियड इतका खराब असेल ना की आपल्याला इंडिपेंडंट व्हावं लागेल. कारण की हे पॅटर्न आहे. कधीची गोष्ट करताय तुम्ही? आय थिंक 2028 पर्यंत 28 मध्ये. हा, ते ट्रान्झिट करतील. Okay, हा. जेव्हा एरीज मध्ये येते, एरीज राशी कशाची आहे? एअरची राशी आहे आणि एअर रिलेटेड प्रॉब्लेम्स आपण फेस करू, ठीक आहे. आणि त्यानंतर आपली अगेन डेव्हलपमेंट चालू होईल. मग आता आपण तुम्ही शनीचं सांगितलं की शनी जेव्हा मीन राशीत मध्ये असतो त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी होत असतात आणि जो आता आहे म्हणून हे सगळं घडतंय. गुरु बद्दल काय सांगाल? गुरु कसा आहे? गुरु हा ग्रह कसा आहे आणि कसे त्याचे परिणाम असतात आणि तो कोणत्या केव्हा ट्रान्झिट करतोय? आता गुरु बद्दल जर आलो आपण तर जसं तुम्हाला तिखट लागल्यानंतर तुम्ही गोड खाता, ठीक आहे, बट ते तिखट लागलेलं कमी होतं का? नाही. बट तुम्हाला ते सहन करण्याचं आहे ना कूलिंग पिरियड मिळतो. तसं आहे ना जुपिटरला समजा, तुम्ही गुरुला समजा. आता आहे ना जेव्हा शनीच्या आता बघितलं ना, शनी आता पायसेस म्हणजे मीन मध्ये आहे, ठीक आहे, आणि गुरु जे आहेत ना ते जेमिनाय मध्ये आहेत, म्हणजे ना मिथुन राशीमध्ये आहेत आणि ते कर्क राशीमध्ये येतील. ते ट्राईन मध्ये येतील म्हणजे त्यांची दृष्टी जाईल आणि ते काय ट्राईन मध्ये जर आले ना, दृष्टी जरी जात नसेल, हा ट्राईन त्याला असं म्हणतात, ट्रायंगल मध्ये येतात. आणि त्या टाइमला काय होतं ना, मग आता ते काय म्हणतात की अरे शनी तू खूप सगळ्यांना परेशान केलंय, थांब आता मी आहे, ठीक आहे. म्हणजे तो टाइम पिरियड जो असेल ना तो कूलिंग असेल. वॉर मध्ये पण तुम्हाला ना थोडंसं कमी शांती मिळेल, कूलिंग टाइम पिरियड राहील. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये गुरुची दृष्टी कोणत्या घरावर जाते ना, दृष्टी म्हणजे कसं, लेट सपोज तुम्ही बीडी पिताय आणि वरून तुमचे पप्पा बघतायत, पप्पा खाली येण्याच्या आधी तुमची बीडी आहे ना विजलेली असेल, ठीक आहे, ती दृष्टी असते. तर ती दृष्टी खूप काम करते, ठीक आहे. तशी आहे ना ज्युपिटरची जी दृष्टी असते ना 5वी 7वी आणि 9वी असते. म्हणजे ज्या घरामध्ये बसले तिथून 5 घरं काउंट करायचे, ती दृष्टी झाली, ठीक आहे. जेव्हा जेव्हा त्या घरामध्ये बघतील ना तिथं ब्लेसिंग घेऊन येतील. बट जिथं बसतायत ना तिथं चांगले रिझल्ट देत नाही. ते म्हणतात ना दिया तले अंधेरा, जिथं आहे तिथे म्हणजे दियाच्या खाली अंधेरा असतो, ठीक आहे, जिथे आहे तिथे रोशनी नाही देत, बट सगळ्या घरामध्ये देतो. तसं ज्युपिटरचं काम आहे. ज्युपिटर जेव्हा जेव्हा ज्या राशीमध्ये जातो, ज्या घरावरती दृष्टी देतो, तिथं ते ना शांती घेऊन येतो, पीस घेऊन येतो. आता जेव्हा हे 2 महिन्यात म्हणजे 2 जून नंतर जो टाइम पिरियड येणार आहे ना तो खूप शांतीचा राहील. थोडासा आहे ना, जे शनीनं इतका आहे ना उद्धम मचवला होता ना सगळीकडे, तर आता ज्युपिटर म्हणतील शांत राहा, शांत करेल. हा बेटा आता शनी शांत राहा, मी आलोय. म्हणजे किती जरी ना विद्यार्थी आगाव जरी असेल ना, तर काय होतं जेव्हा गुरु येतात ना तेव्हा सगळे शांत होतात. आता गुरु फक्त सगळ्यांना शांत करतील. जे लोक परेशान आहेत ते त्यांना पण शांती मिळेल, जे देश परेशान आहे त्यांना पण शांती मिळेल. असा टाइम पिरियड राहील सगळ्यांसाठी. जसं तुम्ही बघितलं असेल इराणवरती हमला झाला, त्यानंतर ईस्ट वरती पण झाला अनोईंगली, म्हणजे तो पार्ट पण नव्हता. ईस्ट मध्ये दुबईमध्ये जो हल्ले झाले, ठीक आहे, तर ऍक्च्युली इराण टार्गेट नव्हताच, ठीक आहे. इराणला म्हणजे इराण इतका डेव्हलप नाहीये, ठीक आहे, आणि इराणला अजून भरपूर काम करायचं, ठीक आहे. इराण तर म्हणतात ना ते म्हणजे गव्हामध्ये किडे ना पिसल्या जातात ना, तशा टाइप मध्ये इराण हे झालाय, ठीक आहे. आणि इराणचं आता याच्यानंतर जास्त काही इन्व्हॉल्वमेंट राहणार नाहीये. बट जेव्हा तुम्ही दुबईला बघताल ना, ईस्ट पार्टला जेव्हा आहे ना राहू जेव्हा कॅप्रिकॉन मध्ये येतो, मकर राशीमध्ये, ठीक आहे, आय थिंक डिसेंबर मध्ये येतो, त्यानंतर आहे ना सगळ्यात जास्त डाऊनफॉल सुरू होईल दुबईचा, ठीक आहे. दुबई जे पहिले आहे ना, पहिले टुरिझम साठी फेमस होती, ठीक आहे, आणि ती जी आयडेंटिटी आहे ना ते ऑलरेडी लूज केलेत, ठीक आहे. आणि आता आहे ना दुबईला स्वतःची दुसरी आयडेंटिटी बनवायची आहे. तर येणारा जो टाइम पिरियड असेल ना दुबईसाठी ना रिडेव्हलपमेंटचा राहील, ठीक आहे, जिथे ना कन्स्ट्रक्शनचं काम खूप चालेल, ठीक आहे. आणि कन्स्ट्रक्शनमुळे काय होईल ना, तिथे ना IT हब होईल. जसं आता IT हब आपण जास्तीत जास्त बघितलं चायना, इंडिया इथेच आहे, ठीक आहे, अमेरिका. बट आहे ना आता दुबईवाले काय करतील ना, जसं ते पहिले टुरिझम होतं तिथं ऑलरेडी आयडेंटिटी निघून गेली आहे, तर पण त्यांना ते नवीन आयडेंटिटीची गरज आहे. ते नेक्स्ट आहे ना IT हब दुबईमध्ये असेल. ग्रेट. येस. आता आपण जर चंद्रकुंडली आणि लग्न कुंडली असतात, 2 असतात आपल्या, जेव्हा गुगलवर वगैरे बघतो तर मग कोणती कुंडली बघितली पाहिजे? जेव्हा आता तुम्ही सांगाल की या राशीतून या म्हणजे गुरु जाणार आहे, तर मग या राशीवर काय परिणाम होईल, तर कोणती कुंडली बघायची? बघा, चंद्रकुंडली आणि लग्न कुंडलीच आपण D1 चार्ट म्हणतो, ठीक आहे. आणि तसं बघितलं तर
मॅक्सिमम ज्या गोष्टी आपण आहे ना प्रिडिक्ट करतो त्या लग्न कुंडलीप्रमाणे करतो. Okay. ठीक आहे, लग्न कुंडली म्हणजे त्याच्यामध्ये लग्न असते. ठीक आहे, आणि चंद्र कुंडली म्हणजे चंद्रमाची राशीपासून आहे ना एक कुंडली बनते. ठीक आहे, आणि त्या पोझिशन नुसार आपण आहे ना त्याचे रिझल्ट आहे ना आपण डिसाईड करतो की हे रिझल्ट मिळणार आहे. तर तुम्ही याला असं समजा ना की तुमची जी लग्न कुंडली तुमची बॉडी आहे. ठीक आहे, आणि चंद्र कुंडली तुमचं मन आहे. आता दोन्हीपैकी काय इम्पॉर्टंट आहे हा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगणार? पूर्ण सगळं म्हणजे हा ऑफकोर्स दोन्ही दोन्ही इम्पॉर्टंट important आहे. हा, तर दोन्ही इम्पॉर्टंट आहे. Right. ठीक आहे, बट ज्या टाइमला ज्याची गरज आहे त्या टाइमला तुम्ही ते युज करू शकता. ठीक आहे, Correct. बट आजचं जे प्रेडिक्शन असेल ना ते तुम्ही दोन्हीसाठी ऐका. जसं तुमचं मकर लग्न आहे आणि मिथुन राशी आहे. ठीक आहे, तर तुम्ही दोन्हीचे प्रेडिक्शन ऐका. म्हणजे Okay. मकर लग्नाचे आपण मकर राशीबद्दल आपण जेव्हा बोलू ते पण ऐका आणि मिथुन राशीबद्दल पण ऐका. म्हणजे जेणेकरून तुम्ही दोन्ही रिलेट करता. बरोबर. मग आता हा प्रश्न येईल, अरे मकर राशीसाठी तर सगळं चांगलं आहे आणि मिथुन साठी खराब आहे, तर काय होईल? दोन्ही होतील. ठीक आहे, म्हणजे चांगला टाइम पिरियड पण राहील आणि खराब पण राहील. म्हणजे काही गोष्टी चांगल्या होतील, काही गोष्टी खराब खराब होतील. होतील. ठीक आहे, त्यानुसार तुम्ही तुमची प्लॅनिंग करू शकता. राईट. जर आता आपण मेष पासून मीन पर्यंत आलो तर तुम्ही काय सांगाल की प्रत्येक राशीला तुम्ही आता सांगा की 2 जून 2026 जेव्हा गुरु हा ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत जातोय तर 2 जून पासून 31 ऑक्टोबर पर्यंत या राशींसाठी कसं असणार आहे? मेष पासून सुरुवात करू आपण. त्याआधी ना मी एक छोटासा कॉन्सेप्ट सांगते की बऱ्याच लोकांना ना त्यांची राशी नसते माहिती. हा. ठीक आहे, तर राशी कशी ओळखायची? पहिले तर तुमच्याकडे कुंडली असणं जरुरी आहे. कोणताही ऑनलाईन सॉफ्टवेअर वरती जा, तिथे तुमचे डिटेल टाका, जन्मतारीख टाकायची, टाइम टाकायची, प्लेस टाकायचे, ज्यामुळे तुम्हाला तुमची कुंडली मिळेल ती लग्न कुंडली आहे. Okay. ठीक आहे, त्याला D1 चार्ट, लग्न कुंडली, असेंडंट जे पण आहे ते मिळतं. म्हणजे बनवलं जातं. ठीक आहे, तर कुंडली बेसिकली ना तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगते की कसं ओळखायचं की तुमची ही राशी आहे म्हणून. तर तुमच्या डोळ्यासमोर ना एक अशी कुंडली दिसत. आता माझी जी कुंडली आहे ना ती मिथुन राशीची आहे. Okay. ठीक आहे, आता हे जे घर दिसतंय ना ते तुमचं पहिलं घर आहे. ठीक आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे. ठीक आहे, आणि ही जी कुंडली आहे ना ती अँटी क्लॉकवाईज अशी रोटेट होते. Okay. ठीक आहे, आणि याच्यानंतर 1 2 3 असे नंबर हे होतील आणि हे नंबर लिहिलेले नसतात. ठीक आहे, इथं जो नंबर लिहिलाय ना तो 3 नंबर लिहिलाय. तो Okay. 3 नंबर राशीचा नंबर आहे. हा. ठीक आहे, तुम्ही याला असं समजा ना की तुम्ही ज्या घरामध्ये राहताय, ठीक आहे, त्या घराचा काहीतरी नाव असेल. बरोबर. म्हणजे तो तुमचं त्या घरा आपल्याला कळतं की त्या घराचा मालक कोण आहे. Okay. ठीक आहे, तर हा पहिल्या घरामध्ये कोण राहतं, त्याचा मालक कोण आहे हे समजण्यासाठी ते असं आहे, असा नंबर असतो. आणि हे जे नंबर आहेत ना ते राशीचे नंबर असतात. ठीक आहे, घराचे नंबर नाही आहेत. आता कन्फ्युज नका हो, अरे माझं इथं 3 नंबर लिहिलाय तर माझं तिसरं घर आहे. नाही, ते पहिलंच घर राहणार आहे. जसं तुमचं घर चेंज नाही होत, जसं तुमचं जळगावमध्ये घर आहे. हो. ठीक आहे, आणि तुम्ही इथे राहता, तुम्ही शिफ्ट झाला, तुमचं घर तर नाही झालं ना, बरोबर. तुमचं घर तिथेच आहे. ठीक आहे, जर आता कोणी जर विचारलं चेतनचं घर कुठे, तर ते सांगतील हे आहे म्हणून. ठीक आहे, घर तर शिफ्ट नाही झालं. जसं मला ना पुण्याला यायचं होतं तर मी पुणे माझ्याकडे नाही आलंय, मी पुण्याकडे आले. तुम्हाला यावं लागलं पुण्याकडे. करेक्ट, कारण की आपण मूव्ह होतो तशा राशी मूव्ह होतात, घर शिफ्ट नाही होत. ठीक आहे, आणि प्रत्येक राशीचा एक नंबर असतो आणि त्याचा एक मालक असतो आणि त्याचं नाव असतं. एक आपण अजून चार्ट लावून देऊ जेणेकरून ऑडियन्सला समजून जाईल की ही माझी राशी आहे आणि हा माझा नंबर आहे. ठीक आहे, आणि आता तुम्हाला फक्त बघायचंय तुमचा चंद्रमा कोणत्या नंबरच्या राशीमध्ये बसलाय, कोणत्या घरात बसलाय हे इम्पॉर्टंट नाहीये. होऊ शकतो तो इथं बसला आहे, इथं बसला आहे किंवा इथं बसला आहे. या आता तो MO लिहिला असेल तर इंग्लिशची कुंडली आहे. ठीक आहे, मराठीमध्ये असेल तर चंद्र लिहिला असेल नाही तर च लिहिला असेल. ओके. ठीक आहे, असं च लिहिलं असेल. आता या जसं इथं मी च लिहिलेलं आहे 4थ्या घरामध्ये आहे, बट 6 नंबर लिहिलाय. 6 नंबर वर्गो राशीचा आहे. ठीक आहे, कन्या राशीचा आहे, तर तुमची कन्या राशी आहे, तर तुम्हाला कन्या राशीबद्दल ऐकायचं आहे. ठीक आहे, आता एवढं समजलं तुमची राशी कशी आहे. आणि इव्हन आता तुम्हाला हे कन्फ्युजन असेल की मून राशी ऐकायची की सनशाईन. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच लोकांना नाही चंद्र की सूर्यराशी. सूर्यराशी जी आहे ना ती वेस्टर्न मध्ये फॉलो होते. ठीक आहे, हा म्हणजे न्यूमलॉजी प्रमाणे असते. ठीक आहे, बट जर तुम्ही मला ऐकत असाल, कोणत्या आहे ना इंडियन ऍस्ट्रोलॉजरला ऐकत असाल तर ते चंद्र राशीप्रमाणेच प्रेडिक्शन देतात. ठीक आहे, आणि जे ग्रहण आहे म्हणा, नाहीतर जे पण आपले कॉन्सेप्ट 7.5 कॉन्सेप्ट आहे हे सगळं चंद्र राशीवरती होतं, सूर्य राशीवरती नाही अप्लाय होत. त्यामुळे चंद्र राशीलाच आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. ठीक आहे, मेष राशीवर काय परिणाम होईल जेव्हा गुरु ग्रह हा ट्रान्झिट करेल, गोचर करेल? तुम्ही जर बघितलंय ना तर सध्या जे शनीची 7.5 चालू आहे मेष राशीची. ठीक आहे, आणि आता जे गुरु आहेत ना ते मिथुन राशीमधून कर्क राशीमध्ये येतील, तर त्यांच्या ट्राईन मध्ये येतील. जे लोक ना परेशान झाले होते 7.5 मुळे, तर त्यांना एक गोल्डन पिरियड मिळणार आहे. ठीक आहे, त्यांना ते जे परेशान झाले होते त्यांना एक राहत मिळणार आहे, त्यांना कुलिंग टाइम पिरियड मिळणार आहे. त्यांच्यासाठी हा जो टाइम पिरियड राहील ना तो गोल्डन राहील. गोल्डन कशामुळे? करिअरमध्ये अपॉर्च्युनिटीज मिळतील, प्रॉपर्टीचे योग बनतायत, फायनान्शियल योग बनतायत. ठीक आहे, जे ऑब्स्टॅकल्स येत होते शनीमुळे जे हार्डवर्क
करत होते ते सगळे कमी होतील. शनी जे तुम्हाला खूप परेशान करत होता, हेल्थमध्ये परेशान करत होता, कामामध्ये डिले करत होता, कामामध्ये अडथळे देत होता, त्या सगळ्या गोष्टी आता कमी होतील. ठीक आहे. इव्हन तुमचे चांगले आहे ना चांगल्या लाईफस्टाईलचे ना अपग्रेड होईल. तुमची जी लाईफस्टाईल आहे ना ती अपग्रेड होईल. तुम्हाला लाईफमध्ये ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या गोष्टी मिळायला चालू होतील. इव्हन तुम्ही जे हेल्थमुळे परेशान होत होता ते पण तुमची आता हेल्थ आहे ना चांगली राहील. तुमच्यासाठी हा चांगला टाइम पिरियड राहील. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी चांगल्या मिळतील. त्यांना त्यांचे प्रॉपर्टीचे योग पण चांगले बनतात. त्यांना गाडी घ्यायची जे प्लॅनिंग असेल ते पण करू शकतात. त्यांच्यासाठी चांगलं राहील. तर आता ते जेवढे प्लॅन करतायत ना ज्या गोष्टी पहिले होत नव्हत्या त्या सगळ्या होतील. इव्हन त्यांचा आता राजयोग होतोय कारण ते आता चंद्रमाच्या राशीमध्ये बसतायत ना, गजकेशरी योग बनताय. तर मॅक्सिमम लोकांना असं वाटतं ना की गजकेशरी योग जो आहे ना तो प्रॉपर्टीचा योग आहे किंवा पैशाचा योग आहे. बट हे जे योग आहे ना त्याच्यामुळे त्यांच्याकडे नॉलेज जास्त वाढेल. ठीक आहे. त्यांच्याकडे डिफरंट आता ते कोणते स्किल अक्वायर करायचा प्लॅन करत असतील ना ते करू शकतील. त्यांचे जे करिअरमध्ये नवीन नवीन जे स्किल त्यांना पाहिजे होते ना त्याच्यावरती ते स्टडी करू शकतील. आणि 7.5चा जो खराब इफेक्ट होता ना तो कमी व्हायला चालू होईल. आणि त्यांचे जे डिसिजन आहेत ना ते पण चांगले होतील. त्यांचे जे पहिले जे डिसिजन खराब होत होते जे वर्क रिलेटेड म्हणा, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड, ते आता चांगले व्हायला सुरू होतील. ते आता जर प्लॅन करत असतील की इन अ बिग इन्व्हेस्टमेंट करण्याचा ते करू शकतील. योगा मेडिटेशन त्यांच्यासाठी चांगलं राहील कारण की 4-8 ऍक्सिस ऍक्टिव्हेट होत आहे ना, ज्यामुळे ते जर योगा करण्याचा, मेडिटेशन करण्याचा, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करण्याचा प्लॅन करत असतील ते त्यांच्यासाठी चांगलं राहील. ते करू शकतात. वृषभ राशीसाठी काय होणार आहे? जर तुम्ही आता वृषभ राशीचं बघितलं ना 3rd हाऊस मध्ये आहे. राशी वाईज आहे ना ते चांगलं आहे बट हाऊस वाईज एवढं चांगलं नाहीये. तर मग आता तिथं त्यांना मिक्स टाईपचे रिझल्ट मिळतील. म्हणजे एक्झॉल्टेड फॉर्म मध्ये जरूर आहेत. ठीक आहे. बट ते हाऊस एवढा फ्रेंडली नाहीये. तर तुम्ही याला असं समजा ना की तुम्ही तुमच्या फ्रेंडच्या घरी गेलात, ठीक आहे, आणि तुमच्या रिलेटिव्हच्या घरी गेलात, तर दोन्हीचा एक्सपिरियन्स वेगळा वेगळा असेल ना. जिथे तुम्हाला चांगलं वाटू शकतं आणि जेव्हा तुम्ही रिलेटिव्हच्या घरी गेला तिथे तुम्हाला चांगलं फील होत नाही. तर इथं तसं तो कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. म्हणजे जर फ्रेंडली राशी असेल तर त्यांना चांगलं फील होतं बट घर चांगलं नाहीये तिथं. ठीक आहे. म्हणजे तुमच्या दुश्मनच्या घरामध्ये बसला तुमच्या फ्रेंड सोबत, मग त्या टाइमला तुम्हाला एक राहत असते की अरे माझा फ्रेंड तर माझ्यासोबत आहे, तर काही प्रॉब्लेम झाली तर हा आहे सोबत, अशा टाइप मध्ये. तर मग आता इथे यांना कसे रिझल्ट मिळतील? त्यांची ना ट्रॅव्हलिंग जास्त होईल. ठीक आहे. त्यांना ट्रॅव्हलिंगचा आहे ना ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. जर ते मार्केटिंग मध्ये असतील, सोशल मीडियावरती असतील, तिथे त्यांना चांगले रिझल्ट मिळतील. इव्हन यांचा ना आता विपरीत राजयोग बनतोय. विपरीत राजयोग कसा? कारण 8th हाऊसचा मालक आहे ना 3rd हाऊस मध्ये बसलाय. इव्हन आहे ना 11th हाऊसचा मालक म्हणजे जो आहे ना बाधक घर आहे, ठीक आहे, त्याचा पण 3rd हाऊस मध्ये बसलाय. तर त्याच्यामुळे पहिले काय होतील, वर्स्ट टाइम पिरियड येईल आणि त्याच्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये चांगले रिझल्ट मिळतील. म्हणजे पहिले कोणती गोष्टी खराब होतील आणि त्यानंतर त्यांना चांगले रिझल्ट बघायला मिळतील. म्हणजे आतापर्यंत जे लक फेवर नव्हतं करत ते लक फेवर करेल. एकदम लास्ट मोमेंटला जे कामं पहिले खराब होत होते ना ते आता नाही होणार. लास्ट मोमेंटला कामं त्यांचे होऊन जातील. म्हणजे त्यांना असं बिलीव्ह नाही होणार की अरे माझं काम होणार होतं, पण ते काम होऊन जाईल त्यांचं. आणि जर ते लग्नासाठी ट्राय करत असतील तर त्यांना जे पहिले स्थळ आले आहेत आणि तिथून चांगला रिस्पॉन्स येण्याचे पॉसिबिलिटीज आहेत. तर लग्नासाठी पण हा त्यांच्यासाठी चांगला टाइम पिरियड राहील. आता मिथुन रास आहे, तर मिथुन रास मध्ये म्हणजे जसा गुरु ट्रान्झिट करतोय मिथुन मधून कर्क मध्ये जातोय, तर मिथुन ज्या लोकांची रास आहे त्यांच्यासाठी कसं असणार आहे? मिथुन राशीचा जर बघितलं ना तर 2nd हाऊस मध्ये येतो. जर ते फॅमिली बिझनेस मध्ये असतील ना तर त्यांच्यासाठी गोल्डन टाइम पिरियड आहे. इव्हन जर त्यांनी प्लॅन करत असतील की मला फॅमिली सोबत बिझनेस चालू करायचा आहे, नाही तर कोणताही बिझनेस करायचा आहे, ते करू शकतील. गोल्ड इन्व्हेस्टमेंट करायची आहे हे तरी पण करू शकतील. त्यांच्यासाठी चांगलं राहील. म्हणजे हा टाइम पिरियड त्यांच्यासाठी मनीसाठी चांगला आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला आहे. ठीक आहे. तिथे ना आणि जर इव्हन प्रमोशनचे ना ते ट्राय करत असतील प्रमोशनसाठी ते पण मिळून जाईल त्यांना. म्हणजे मनी वाईज हा टाइम पिरियड त्यांच्यासाठी चांगला राहणार आहे. की कारण काय होते ना 10th हाऊसचा जो मालक आहे ना तो 2nd हाऊस मध्ये आलाय. ठीक आहे. ज्यामुळे त्यांना प्रोफेशनली त्यांना ना करिअरमध्ये राईज मिळेल, पैसे चांगले मिळतील, ज्यामुळे त्यांना शाईन करण्याचा टाइम आहे तो. ठीक आहे. म्हणजे ना इट्स टाइम फॉर यू टू शाईन असं म्हणू शकतो आपण. त्यांना करिअर वाईज मिळेल, अपॉर्च्युनिटीज मिळतील. जे प्लॅन्स होते जे पहिले होत नव्हते ते आता प्लॅन्स आहे ना त्यांचे वर्कआउट होताना दिसतील त्यांना. आणि आता कर्क रास की जेव्हा गुरु ट्रान्झिट करतोय म्हणजे 2 जून पासून ते 31 ऑक्टोबर पर्यंत, तर कर्क राशीच्या लोकांसाठी हे कसं असणार आहे? कर्क राशीच्या पहिल्या घरामध्ये आलाय ज्युपिटर, ज्याने ना ऑस्पिशियस टाइम राहील त्यांच्यासाठी. त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह होईल. जे पहिले हेल्थ खराब होत होती ती आता चांगली राहील. ठीक आहे. हा म्हणजे क्रॉनिकल इलनेस जी होती ना ती आता कमी होताना दिसेल त्यांना. आणि इव्हन काय होतंय ना त्यांचा 9th हाऊसचा मालक पहिल्या घरामध्ये बसलाय. ठीक आहे. ज्यामुळे त्यांचा ना राजयोग बनतोय. तर लकचा फेवर राहील, फादरचा फेवर राहील. इव्हन जे स्टुडंट आहेत ना जे हायर एज्युकेशनसाठी ट्राय करत होते त्यांच्यासाठी हा चांगला टाइम पिरियड राहील. इव्हन स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करण्याचा, रिलिजियस प्रॅक्टिसेस करण्याचा
जो त्यांचा प्लॅन असेल तर त्यांच्यासाठी पण हा चांगला टाइम पिरियड आहे. इव्हन ना रिलीजियस प्लेसेसवरती व्हिजिटही करू शकतात, लॉंग जर्नी डिस्टन्स पण ट्रॅव्हल करू शकतात, ते पण चांगलं राहील. फॉरेन सेटलमेंटचा पण प्लॅन असेल तिथे पण त्यांना ना चांगले मिळेल, कारण की लॉंग जर्नीचे जेवढे पण त्यांचे प्लॅन आहेत ना ते सक्सेसफुल होताना दिसतात या टाइम पिरियडमध्ये. इव्हन जर ते ना स्टुडंट जे म्हटलं पहिले जे हार्डवर्क करत होते, जे त्यांना ना एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळत नव्हते ना, त्यांच्यासाठी पण हा बेस्ट टाइम पिरियड आहे, जिथे त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळतील. म्हणजे कर्क राशीसाठी खूप चांगलं आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर. हा, खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. Correct. आणि आता सिंह राशीसाठी गुरुच्या गोचरमुळे काय फरक पडतोय? सिंह राशीसाठी बघितलं ना तर तुम्ही जे ज्युपिटर जे आहेत ना, गुरु जे आहे ते 12व्या घरामध्ये आहे. 12वं घर जे आहे ना ते इन्व्हेस्टमेंटचं आहे. ठीक आहे, तर यांचा ना विपरीत राजयोग बनतो, कारण की 8व्या घराचा मालक आहे ना 12th हाऊस मध्ये बसलाय. तर हे वेट लॉस साठी ट्राय करत असतील तर त्यांचा वेट लॉस होऊ शकतं. बरेच लोक जे ऍक्च्युली काय होतं ना, जेव्हा आहे ना पहिल्या घरामध्ये ज्युपिटर येतो ना, जसं आता कर्क राशीवाले जे लोक आहेत त्यांचा वेट गेन होईल, कारण की ज्युपिटर पहिल्या घरामध्ये बसलाय. ठीक आहे, आणि आता मग वेट लूज करण्यासाठी, कारण की ज्युपिटर ना हेवी प्लॅनेट आहे, जेव्हा पहिल्या घराला आस्पेक्ट करतो किंवा ना दृष्टी देतो, नाही तर पहिल्या घरामध्ये बसतो ना त्यांचा वेट गेन होतो. बट आता त्यांना वेट लॉस करायचं असेल ना तर यांच्यासाठी चांगला टाइम पिरियड आहे सिंह राशीसाठी, ते करू शकतात. ठीक आहे, तर आणि यांचं पण कसं होईल, पहिले डाऊनफॉल होईल सुरुवातीच्या काळामध्ये, सडन काहीतरी लॉस होईल त्यांचा आणि नंतर त्यांचा फायदा होईल. कारण की जेव्हा आपण ना 8व्या घराची कनेक्शन बनतं ना कोणत्या पण प्लॅनेटचं, तर पहिले यात नुकसान होतं, नंतर फायदा त्यांचा होतो. फायदा का होतो, कारण की बेनिफिट प्लॅनेट आहे, जिथे त्यांना ना चांगले रिझल्ट बघायला मिळतील. पहिले नुकसान काहीतरी होईल, नंतर काहीतरी चांगला फायदा होईल. हा, आणि स्टुडंट जर ट्राय करत असतील की त्यांना हायर एज्युकेशनसाठी फॉरेनला जायचं तर जाऊ शकतात. फॉरेनला जाण्याचे चान्सेस आहेत, कारण 5th हाऊस लॉर्ड 12th मध्ये गेलाय. कन्या राशीसाठी काय बेनिफिट आहे? म्हणजे जर आपण गुरुचं गोचर बघितलं तर कन्या राशीवर काय परिणाम करतोय गुरु? कन्या राशीचा जर तुम्ही बघितला ना तर इथं आता 11th हाऊस मध्ये आहे. ठीक आहे, 11th हाऊस मध्ये बसला आहे, जो की बाधक हाऊस आहे. ठीक आहे, तिथं बसल्यानंतर आहे ना गुरु चांगले रिझल्ट, गुरुच नाही कोणताही प्लॅनेट जर आहे ना बाधक हाऊस मध्ये असेल ना तर पहिले खराब रिझल्ट देतो. ठीक आहे, बट आता तो गुरु आहे तर थोडे चांगले पण रिझल्ट देणार आहे. ठीक आहे, तर त्यांचे जे ना लाईफस्टाईल आहे ती अपग्रेड होईल, त्यांचे जे डिझायर्स आहे ना ते पूर्ण होतील. ठीक आहे, त्यांचे जे प्लॅन्स असतील की माझं घर बनवायचं आहे, गाडी पाहिजे, ठीक आहे, नाही तर लग्न करायचंय, ते पॉसिबिलिटीज आहेत. इव्हन यांचे लग्न होण्याचे पण पॉसिबिलिटीज आहेत. यांना ना म्हणजे लाईफमध्ये पहिले ऑब्स्टॅकल्स येतील जेव्हा आपण बाधक घर, म्हणजे बाधक घराशी कोणता पण प्लॅनेट कनेक्शन बनवतो ना, स्पेशली बेनिफिट प्लॅनेट असेल तर पहिले ऑब्स्टॅकल्स येतात, प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, आणि नंतर मग ते लीड टू सक्सेस होतात. ठीक आहे, त्यांना लाईफमध्ये चांगले हे म्हणजे मिळून जातात, म्हणजे सक्सेस चांगला मिळतं, आणि पॉसिबिलिटीज आहेत की यांचे लग्नाचे पण चांगले योग, चांगले बेटर. म्हणजे हा, करण्यासाठी बेस्ट. माझा एक मित्र आहे, त्याचं कधीच लग्न होत नव्हतं आणि त्याचं ठरलंय आता, आणि त्याच पिरियड मध्ये लग्न होतंय त्याचं. कन्या रास आहे त्याची. अच्छा, तर मग लग्नासाठी हा रिलेट झालं म्हणजे. हा, म्हणजे बेसिकली लग्नासाठी त्यांच्यासाठी चांगलं आहे. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच लोकांचा डिझायर असताना लग्न होण्याचा, तर मग ते आता पॉसिबिलिटीज आहेत त्यांच्यात, ते होऊ शकतात. आता तुळा राशीसाठी काय परिणाम करतोय गुरुग्रह जो गोचर करतो? तुळा राशीसाठी जर बघितलं ना तर तुमच्या 10th हाऊस मध्ये आहे. ठीक आहे, 10th हाऊस मध्ये जेव्हा आपण गुरु येतो ना, तो पहिले तर लोक तुमचा फायदा उचलायचा ट्राय करतील. ठीक आहे, तुम्ही जे पण काम करताल ना क्रेडिट घ्यायचा ट्राय करतील, आणि लोक तुम्हाला तिथंच आहे ना पागल बनवण्याचं काम करतील. अरे ठीक आहे ना, मी करतो, आणि लास्ट मोमेंटला तुमचं क्रेडिट घेऊन जातील. ठीक आहे, आणि तुमच्याकडून सगळं काम करून घेतील, हार्डवर्क करून घेतील, आणि प्रमोशन स्वतः घेऊन जातील. असे तुमच्यासोबत होणार आहे. बट तुमच्या करिअरमध्ये एक्सपान्शन होणार आहे. ठीक आहे, होऊ शकतं की तुम्ही एका प्रोजेक्टमध्ये आहात, तुम्हाला अजून एक प्रोजेक्ट मिळेल. ठीक आहे, नाहीतर आहे ना एका पोस्टवरती काम करत आहात, ती पोस्ट सोडून तुम्ही दुसऱ्या पोस्टवरती जातात. असं काहीतरी पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे बेसिकली तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळतील करिअरमध्ये का म्हटलं, कारण की 10th हाऊस मध्ये आहे म्हणून. ठीक आहे, आणि हा टाइम पिरियड तुमच्या हेल्थसाठी चांगला राहणार नाहीये, कारण की 6th हाऊसचा मालक, म्हणजे 6th हाऊसचा पण मालक आहे तो. ठीक आहे, जिथे तुम्हाला म्हणजे क्रॉनिकल इलनेस असेल तर थोडंसं कमी होईल, बट हेल्थसाठी एवढा टाइम पिरियड चांगला नाहीये. ठीक आहे, मनी वाईज बेस्ट राहणार आहे, पैसे तुम्हाला चांगले मिळतील, तुमचं जे शॉर्ट जर्नी शॉर्ट जर्नी होण्याचे पॉसिबिलिटीज आहेत, आणि शॉर्ट जर्नी जेवढा करताल तेवढं तुम्हाला चांगलं राहील. ठीक आहे, आणि कामानिमित्त तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागेल. वृश्चिक राशीसाठी कसं परिणाम करेल? वृश्चिक राशीसाठी ना बऱ्याच दिवसानंतर एक चांगला टाइम पिरियड आलाय. ठीक आहे, कारण की वृश्चिक राशीच्या लाईफमध्ये ना कधी म्हणजे जास्त चांगल्या गोष्टी नाही होत. ठीक आहे, थोड्या अशा गोष्टी असतात ज्या फक्त चांगल्या होतात, कारण की आता जर तुम्ही बघितलं ना यांच्या 9th हाऊस मध्ये गुरु बसले आहेत. ठीक आहे, आणि जे की 2nd हाऊसचा मालक आहे आणि 5th हाऊसचा मालक आहे. ठीक आहे, जे 9th मध्ये बसलाय, ज्याच्यामुळे काय होतंय, जर स्टुडंट असतील तर त्यांना पण चांगले रिझल्ट बघायला मिळतील. आणि म्हणजे बेसिकली स्टुडंटसाठी हा गोल्डन टाइम पिरियड आहे हायर एज्युकेशनसाठी, जिथे कोणत्या ना म्हणजे
कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी ट्राय करत असतील ते पण त्यांच्यासाठी चांगलं राहील. इव्हन आहे ना त्यांचे जे डिसिजन असतील ना ते पण चांगले होतील. हेल्थ पण इम्प्रूव्ह होईल. जे हेल्थ थोडी खराब असेल कोणाची तर त्याच्यामध्ये पण त्यांना इम्प्रूव्हमेंट बघायला मिळेल. इव्हन फादरचा सपोर्ट मिळेल. फादरचे ना ऍडवाइस घेतल्यानंतर जर तुम्ही कोणतं काम केलं तर तुम्हाला ते फ्रुटफुल राहील, तुमच्यासाठी बेस्ट राहील. इव्हन काही जे लोक आहे ना ज्यांचे म्हणजे ब्रेकअप होत होते, ठीक आहे, त्यांना पण म्हणजे ना थोडासा चांगला टाइम पिरियड राहील त्यांच्यासाठी पण. तिथे त्यांना थोडे बरे चांगले रिझल्ट बघायला मिळतील. धनु राशीसाठी कसं असणार आहे गुरुचं गोचर? धनु राशी जर तुम्ही बघितलं ना तर 8th हाऊस मध्ये ज्युपिटर आहे, ठीक आहे, आणि जो पहिल्या घराचा मालक आहे 8th हाऊस मध्ये आहे, ठीक आहे. आणि पहिल्या म्हणजे बेसिकली कोणता पण जर प्लॅनेट आहे ना 8th हाऊस मध्ये जात असेल, स्पेशली लग्नाचा मालक 8th हाऊस मध्ये जात असेल तो चांगले रिझल्ट देत नाही. बट हा बेनिफिक प्लॅनेट आहे तर यांच्यासाठी चांगला राहील, ठीक आहे. जे त्यांना हेल्थ खराब होत होती ती चांगली राहील त्यांच्यासाठी, म्हणजे ओव्हरऑल प्रोटेक्शन क्रिएट करेल. बट एक गोष्ट यांच्यासाठी खराब अशी राहणार आहे की हे जे लोक आहेत ना यांच्या जे अपोजिशनचे लोक आहेत किंवा ज्यांचे विरोधक जे लोक आहेत ना त्यांच्या खिलाफ ना अफवा उडवतील की अरे याचं काहीतरी चालू आहे, हिचं काहीतरी चालू आहे, अशा टाईप मध्ये, म्हणजे अननेसेसरी, ठीक आहे, ज्या की खऱ्या नाहीये, ठीक आहे. बट काही दिवसानंतर सगळं ठीक होऊन जाईल, ठीक आहे. इव्हन यांचे जे सासरचे लोक आहेत ना त्यांच्यासाठी हा टाइम पिरियड चांगला राहील. धनुराशीच्या सासरच्यासाठी चांगला राहणार आहे, ठीक आहे. आणि इव्हन त्यांना ना होऊ शकतं इनहेरिटन्स पण मिळेल, ठीक आहे. हा, इनहेरिटन्स प्रॉपर्टी मिळेल. इव्हन ना होऊ शकतं की त्यांचे सासरचे लोक त्यांना काहीतरी गिफ्ट देतील, असं पण पॉसिबिलिटीज आहेत. जर ते लोक ना टॅक्सेशन किंवा मॅन्युफॅक्चरिंग, रिसर्च या फील्डमध्ये असतील तर त्यांना खूप छान रिझल्ट मिळतील. ओके. जर कोणी सीए ची एक्झाम देणार असेल ना धनुराशीवाले त्यांना जॉब लागण्याची पॉसिबिलिटीज आहेत. ओके. आणि एक्झाम क्लिअर होण्याची? हा, बट त्या टाइमला ना एक्झाम आली पाहिजे, बस एवढं. त्या पूर्ण फेज मध्ये, त्या पूर्ण फेज मध्ये 2 जून पासून ते 31 ऑक्टोबर पर्यंत. हा, रिझल्ट बेसिकली जर लेट सपोज तुमचा रिझल्ट येणार होता तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता गुड न्यूज, ठीक आहे. तर तुमच्यासाठी चांगलंच असणार आहे. मकर राशीसाठी काय सांगाल मॅम? मकर राशीच्या तुम्ही जर बघितलं ना तर 7th हाऊस मध्ये आहे, ठीक आहे. तर हा जो टाइम पिरियड आहे ना तो त्यांच्या पार्टनरसाठी चांगला आहे, कारण की 7th हाऊस जे आहे ना ते स्पाउसचं घर आहे, पार्टनरचं घर आहे, ठीक आहे. तर त्यांच्या स्पाउससाठी हा चांगला राहणार आहे. इव्हन पार्टनरचं वेट गेन पण होणार आहे, ठीक आहे. तर होऊ शकतं की त्यांना त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये ना हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणं जरुरी आहे. बट पार्टनर सोबत रिलेशनशिप आहे ना चांगले राहणार नाही स्टार्टिंगला, त्यानंतर आहे ना जर हळूहळू ना स्टेबिलिटी यायला सुरू होईल, ठीक आहे. असा एक टफ डिसिजन घ्यावं लागेल स्टार्टिंगला, थोडे चॅलेंजेस फेस करावे लागतील. बिझनेससाठी हा टाइम पिरियड बेस्ट राहील. तुमच्या बिझनेसमध्ये एक्सपान्शन होईल, बिझनेसमध्ये चांगले जर तुम्ही प्लॅन करत असाल अपॉर्च्युनिटीज मिळतील ज्यामुळे तुम्हाला चांगली ग्रोथ बघायला मिळेल. इव्हन जर तुम्ही असं तुमच्या बिझनेसमध्ये जर तुम्ही ना ट्रॅव्हलिंग शॉर्ट ट्रॅव्हलिंग होण्याचे पॉसिबिलिटीज आहेत आणि ज्या पण शॉर्ट ट्रॅव्हलिंग असेल ना त्या फ्रुटफुल राहतील, ज्यामुळे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील तिथे, ठीक आहे. आणि जर तुम्ही असं प्लॅन करत असाल की फॉरेन कनेक्शन बनवायचे, फॉरेन थ्रू माझा बिझनेस एक्सपान्शन करण्याचा, जे पहिले ट्राय करत होता तर तिथे ना तुम्हाला चांगले रिझल्ट नव्हते मिळत, बट इथे मिळून जाईल तुम्हाला, ठीक आहे, जे तुमच्यासाठी बेस्ट राहील. जॉब करिअर साठी कसं या लोकांना? जॉब साठी करिअर साठी इतकं चांगलं नाहीये, बट जे बिझनेस करणारे आहेत त्यांच्यासाठी बेस्ट राहील हा टाइम. कुंभ राशीसाठी काय सांगाल की 2 जून पासून 31 ऑक्टोबर पर्यंत गुरुच्या गोचरमुळे यांच्या लाईफ मध्ये काय असणार आहे? कुंभ राशीसाठी हा जो टाइम पिरियड आहे ना तुमच्या 6th हाऊस मध्ये ज्युपिटर आहे, ठीक आहे. जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल, गव्हर्नमेंटची नाही तर कोणतीही कॉम्पिटिशनसाठी ना तुम्ही प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील, ठीक आहे. हे लोक जे गव्हर्नमेंटसाठी प्रिपेअर करतात ना त्यांच्यासाठी तर हा गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ते तुम्हाला सक्सीड होण्याचे खूप पॉसिबिलिटीज आहेत. इव्हन तुम्ही प्रमोशनसाठी वाट बघत होता, जे तुम्हाला प्रमोशन मिळत नव्हतं ते मिळून जाईल. जॉब सेंडसाठी पण हा बेस्ट टाइम पिरियड राहील. तुम्ही जॉब स्विच करू शकता, प्रमोशन घेऊ शकता. इव्हन प्रमोशनसाठी ना HR मॅनेजरला कन्व्हर्सेशन स्टार्ट करू शकता, इनिशिएट करू शकता. तुमच्यासाठी बेस्ट राहील हा टाइम पिरियड. कुंभ राशीच्या लोकांनी IT वाल्यांनी तर पहिले प्रमोशनसाठी अप्लाय करा. काय होतं ना जेव्हा तुमचा टाइम पिरियड चांगला असतो आणि त्या टाइम पिरियड मध्ये तुम्ही कोणतेही काम प्रयत्न केला ना तर ते बेनिफिट होऊन जातं. आणि म्हणजे नाहीतर असं नाही की तुमचा टाइम खराब आहे, प्रमोशनसाठी गेला आणि नंतर ते म्हणतील तुमची गरज नाही तुम्ही निघून जा, असं नाही होणार. बट हा टाइम पिरियड तुमच्यासाठी चांगला आहे. इव्हन यांच्यासाठी पण वेट लॉस साठी हा चांगला टाइम पिरियड आहे कुंभ राशीसाठी, ठीक आहे. इव्हन त्यांची हेल्थ पण थोडी इम्प्रूव्ह होताना दिसेल. बस एवढंच की त्यांना ना म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायची आहे, ठीक आहे, ज्यामुळे त्यांना अजून इम्प्रूव्ह होते. असं नाही की आता कळायला माझी हेल्थ चांगली होणार आहे मग बटर चिकन चालू आहे खाणं, नाही तर छोले भटुरे खाणं चालू आहे, तसं नाही पॉसिबल, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला या थोड्या गोष्टी करा. तुमची रास कोणती आहे? कर्क. ओके. मीन राशीसाठी काय सांगाल?
मीन राशीसाठी जर तुम्ही बघितलं ना तर ज्युपिटर तुमच्या 5th हाऊस मध्ये आहे. ठीक आहे, तर पहिल्या घराचा मालक आहे जो 5th हाऊस मध्ये आहे. ठीक आहे, जो राजयोग बनवतोय, ज्यामुळे तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे ना ती चांगली आहे. ठीक आहे, क्रिएटिव्हिटीला मोमेंटम मिळत आहे, ज्यामुळे तुम्ही जे तुमच्या कामामध्ये म्हणा. ठीक आहे, कारण की जर तुम्ही बघितलं ना 10th हाऊसचा मालक पण आहे ना म्हणजे 5th हाऊस मध्ये आहे, ज्यामुळे तुमच्या कामामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल. ठीक आहे, ज्यामुळे तुमच्या कामामध्ये एक्सपान्शन होईल, जिथे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळतील. तुम्हाला आहे ना असे अपॉर्च्युनिटीज मिळतील जिथे तुमची क्रिएटिव्हिटी यूज करता येईल. ठीक आहे, तुम्हाला काहीतरी असं काम करावंच लागेल, बट जर तुम्ही तिथं आहे ना स्पीडअप घेतलं तरच तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. ठीक आहे, नाहीतर मग तुमच्यासोबत असं होतं ना की तुम्हाला जर तुम्ही ना म्हटलं की नाही मी काही करणार नाही चेंज, मी असंच करणार आहे सगळं, तर मग काही होणार नाही. ठीक आहे, हा टाइम पिरियड तुमच्यासाठी एक वन ऑफ द बेस्टेस्ट टाइम पिरियड राहील, जो तुमच्या करिअरमध्ये एक आहे ना बूस्टअप करेल. ठीक आहे, जो तुम्ही ग्रोथ एक्सपेक्ट करत होता ना एक ओव्हर पिरियड ऑफ टाइम, तो ही अपॉर्च्युनिटी आहे ना. मी म्हणू शकते की तुमच्यासाठी हा फक्त शाईन करण्याचा टाइम आहे. बस घराच्या बाहेर निघा, काम करा, मग तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. तिथं तुम्ही असं कॉम्प्रोमाइज करायचं नाही. ठीक आहे, अरे मी काम करत राहायचं, मग तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. 2 जून ते 31 ऑक्टोबर माझी मीन आहे ना, मी जरा ठरवून घेतो आता काय काय कामं करायची. हा, तुम्ही जेवढे क्रिएटिव्ह कामं आहेत, ठीक आहे, जर तुम्ही असंच काम करत राहिला, ठीक आहे, तर तुम्ही जर तुमच्या स्टेटस साठी काम करताय ना तर हा ड्युरेशन तुमचं स्टेटस चांगलं करण्याचा पण चांगला आहे. तुम्हाला चांगला नेम फेम मिळेल, स्टेटस चांगलं होईल, लोकांमध्ये तुमचं नाव होईल. हे ड्युरेशन, हा विंडो तुमच्यासाठी बेस्ट राहील. तुम्ही पण असं त्या टाइमला जास्त पॉडकास्ट शूट करा आणि रिलीज करा, अजून चांगलं नाव होईल. तर हा चांगला टाइम पिरियड राहील. इव्हन आहे ना तुम्ही ना तुमचे जे किड्स आहेत ना त्यांच्यामुळे पण तुमचं काहीतरी नाव होईल. ठीक आहे, म्हणजे त्यांना चांगले मार्क्स मिळतील, त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह होईल, काही ना काहीतरी अशी चांगले काहीतरी होईल, ज्यामुळे ना तुम्हाला म्हणजे तुमचं नाव होईल चांगलं. जेव्हा हा पिरियड चालू होईल आणि तेव्हा असं कुणाला वाटतंय की हे जे ट्रान्झिट आहे, हे जे गुरुचं गोचर आहे, हे त्याच्यासाठी चांगलं होत नाहीये, त्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट करते, तर त्याला तुम्ही रेमेडी काय द्याल? बघा, रेमेडी म्हणजे काय, तो टाइम पिरियड तुम्हाला थोडासा आहे ना पीस करण्यासाठी तुम्ही रेमेडी करताय. बट एवढा मोठा टाइम पिरियड नाहीये की ज्या टाइमला तुम्हाला रेमेडीची गरज आहे. बट तरी जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही डोनेशन करू शकता गुरुचे. ठीक आहे, जसं चना दाल झालं, हळद झालं, तुम्ही डोनेशन करा, नाही तर त्यांच्या गुरुच्या बीज मंत्राची चॅन्टिंग करा. हे तुमच्यासाठी चांगलं राहील. कुणाचं लग्नच होत नाही समजा, तर त्याच्यासाठी काय सांगाल तुम्ही? गुरुच्या गोचरमुळे पहिले तर तुमची दशा असणं जरुरी आहे. ठीक आहे, दशा फेवर करत असेल, गुरुचं ट्रान्झिट तुम्हाला फेवर करत असेल, तर तुमचं लग्न होण्याचे पॉसिबिलिटीज आहेत. जसं आता काही राशीचं मी ऑलरेडी सांगितलं की त्यांचे पॉसिबिलिटीज आहेत. लग्न होतंय. हा, जसे जर तुम्ही आता बघितलं ना, बघा मी तुम्हाला एक छोटासा कॉन्सेप्ट सांगते, तुम्हाला कसं कळेल की तुमचं लग्न म्हणजे होणार आहे की नाही. तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये पण हे अप्लाय करून बघू शकता. एक छोटासा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, ट्रान्झिटिंग बघा, एक आहे तुमची कुंडली आणि जर आधी म्हणजे कुंडलीमधला ज्युपिटर तो तर आहेच, आणि त्याच्या व्यतिरिक्त एक ट्रान्झिटिंग जो आता आपण डिस्कस केला. ठीक आहे, आता ही जी माझी जो कुंडली आहे ना ती मीन राशीची कुंडली आहे. ठीक आहे, आणि आता यांच्या बघितलं ना तर ज्युपिटर इथं ट्रान्झिट केलाय. ज्युपिटर इथं ऑलरेडी आहे, आता ट्रान्झिटिंग ज्युपिटर म्हणा, आणि यांचा पण कुंडलीमध्ये इथेच आहे असं समजा. ठीक आहे, तर हा ट्रान्झिटिंग ज्युपिटर आता इथं आहे. जेव्हा तुमचा ठीक आहे, आणि हे जे घर आहे ना ते 7वं घर ते मॅरेजचं आहे. ठीक आहे, आणि जेव्हा तुमचा ज्युपिटर ना पहिल्या घरामध्ये बसतो किंवा 3rd हाऊस मध्ये बसतो किंवा 7th हाऊस मध्ये आहे, ठीक आहे, 11th हाऊस मध्ये आहे, तर याची काय होते, दृष्टी जाते 7th हाऊसवर, आणि तेव्हा तुमच्या लग्नाच्या पॉसिबिलिटी जास्त बनतात. ठीक आहे, तुम्ही आता अप्लाय करून बघा. तुमचा ट्रान्झिटिंग ज्युपिटर येताना ना इथं बसलेला आहे का, आणि तिथून दृष्टी देतोय का. दृष्टी कसं समजायचं, ज्या घरामध्ये बसलाय तिथून तुम्हाला 5, 7 आणि 9 हे काउंट करायचं आहे. आता इथे बसलाय ज्युपिटर, इथून काउंट करा 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, 5 न तर होत नाहीये, मग हे कॅन्सल झालं. 6, 7, 7वी दृष्टी येते, तर मग होणार आहे. आता इथून जर इथं बसलाय तर इथून काउंट करा 1, 2, 3, 4, 5. 5 तर येत नाहीये, 6, 7, 7 पण येत नाहीये, 8, 9, तर 9वी दृष्टी येते. ठीक आहे, तर असं तर बेसिकली तुम्हाला दृष्टी चेक करायची आहे. ठीक आहे, ज्याने म्हणून तुम्हाला कळेल की तुमच्या जर ना ट्रान्झिटिंग ज्युपिटर म्हणजे गुरुची दृष्टी जर तुमच्या 7व्या घरावर येत असेल तर तुमचं लग्न होण्याची पॉसिबिलिटीज आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक रूल आहे की जर तुमचा ज्युपिटर 5th हाऊस मध्ये बसला आणि 9th हाऊसला बघत आहे आणि 11th हाऊसला बघत आहे, तरी पॉसिबिलिटीज आहे तुमचं लग्न होऊन जाईल. आपल्या कुंडलीमध्ये कोणते राजयोग हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतात? पहिले तर राजयोग म्हणजे लोकांना असं वाटतं की राजगद्दी आहे, मी समुद्राच्या काठी बसलो आहे, अंगूर खात आहे, अप्सराज माझ्या आजूबाजूला आहेत, अशी इमेज आहे. बट
राजयोग म्हणजे जरुरी नाही पैशा रिलेटेडच असतो. ठीक आहे, राजयोग म्हणजे तुमच्याकडे चांगला पार्टनर आहे जो की आजच्या डेटला मिळणं खूप डिफिकल्ट आहे. बरोबर. ठीक आहे, तुमचा चांगला स्पाऊस आहे, नवरा आहे, बायको आहे, जी तुम्हाला सपोर्ट करते, तुमच्या अप्स अँड डाऊन्स मध्ये सोबत आहे, ते पण राजयोग आहे ना, बरोबर. जे की बऱ्याच लोकांना नाही मिळत. लोकांना वाटतं ना, लोक किती परेशान आहेत की लग्न नाही होत आहे म्हणून. बरोबर. तुमची चांगली हेल्थ आहे. ठीक आहे, जर तुम्ही आता बघितलं ना, बरेच लोक आता जसं आकाश अंबानी आहे, ठीक आहे, पैसे आहे, सगळं आहे, बट हेल्थ आहे का? हेल्थ नाही. तर तुमच्याकडे चांगली हेल्थ आहे, चांगले हातपाय आहेत, डोळे आहेत, तर तुमच्याकडे ऑलरेडी राजयोग आहे. ठीक आहे, चांगली जॉब आहे, चांगले सपोर्टिव्ह आहे ना कलिग्स आहेत, चांगले मुलं बाळ आहेत, तर तुमच्याकडे ऑलरेडी राजयोग आहे. ठीक आहे, बट लोकांना हे राजयोग मजा येत नाही ऐकण्यामध्ये. ठीक आहे, जो एक फेमस सगळ्यात जास्त आहे ना, तो गजकेशरी राजयोग आहे. गजकेशरी. हा, गजकेशरी राजयोग जो फेमस आहे सगळ्यात. ठीक आहे, गज म्हणजे हाती, केशरी म्हणजे वाघ. ठीक आहे, त्यांचं तुम्हाला ना सौभाग्य मिळेल असं म्हटलं जातं. बट हे ऍक्च्युली पैशा रिलेटेड नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला बेसिकली स्किल्स अपग्रेड करण्याचा मौका मिळतो. तुम्ही नॉलेजेबल बनता. ठीक आहे, तुमच्याकडे खूप नॉलेज आहे, म्हणजे तुम्ही काइंड ऑफ गुगल आहात. ठीक आहे, तुम्हाला काही विचारलं की तुमच्याकडे त्याचं आन्सर असतं. ठीक आहे, तो पण एक राजयोग आहे ना, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असणं. बुध आदित्य योग पण असतो ना एक, तर त्याबद्दल काय सांगाल? बुध आदित्य योग म्हणजे जेव्हा तुमचा सूर्य आणि बुध जेव्हा एकत्र येतात, तुम्हाला पण माहिती आहे, तो कोणत्याही घरामध्ये असू द्या. ठीक आहे, तो सूर्य बुध आदित्य योग आहे. ठीक आहे, त्यामुळे तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला बेसिकली चांगलं करिअर मिळतं, पैसे पण मिळतात, आणि हा कॉमनली सगळ्यांना बघायला मिळतो. जर तुम्ही सूर्यमंडळामध्ये बघितलं असेल ना, तर सूर्याच्या जवळ ना मर्क्युरी आणि व्हीनस असतो. ठीक आहे, आणि हे अपोजिट मध्ये कधीच येत नाहीत, ते आसपासच असतात. तर हा सगळ्यात कॉमन बघणारा आहे ना राजयोग आहे, जो मॅक्सिमम लोकांच्या कुंडलीमध्ये आदित्य राजयोग असतो. म्हणजे इट्स कॉमन, एवढं की एकदम अमीर नाही करतो तुम्हाला. हा, म्हणजे चांगलं आहे जेव्हा. आणि हे राजयोग जे आहेत ना, ते जेव्हा तुमची दशा असते ना, तेव्हा असते ना, तुम्हाला चांगले फलित होतात, बेसिकली रिझल्ट देतात. नाही तर असून काही फायदा नाही, बट तुमच्या या आयुष्यामध्ये पूर्ण कधी दशाच येणार नाहीये, तर फायदा नाही होणार. बरोबर आहे. असं धन राजयोग काय असतो मॅम? धनयोग म्हणजे बघा, बेसिकली तुमच्या आहे ना पहिल्या घरात म्हणजे केंद्र आणि त्रिकोणचे जेव्हा आहे ना कंजंक्शन होतं, त्याला ना धनयोग असं म्हणतात. ठीक आहे, आणि हे कोणत्याही घरामध्ये जरी असेल ना, तर बेसिकली तुम्हाला ना पैसे मिळतात. हे आणि कोणताही प्लॅनेट असू शकतो त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला ते मिळून जाईल. ओके. परिवर्तन योग असतो एक, तर त्याबद्दल काय सांगाल? परिवर्तन राजयोग म्हणजे ना, तुम्ही याला असं समजा, माझी बहीण तुमच्या घरी, तुमची बहीण माझ्या घरी, म्हणजे मी तुमच्या बहिणीला परेशान नाही करणार, तुम्ही माझ्या बहिणीला परेशान नाही करणार. ठीक आहे, म्हणजे दशा पिरियड मध्ये काय होणार की तो प्लॅनेट आहे ना, जेव्हा त्याची दशा चालेल, तर तो प्लॅनेट आहे ना त्या घराला खराब नाही करणार, चांगले रिझल्ट देईल, त्याला असं समजतात की. आणि आणि हे कॉम्बिनेशन ना ज्या घरामध्ये बसले त्या घराचे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात. जसं 10th हाऊस मध्ये असेल तर 10th हाऊसचे चांगले रिझल्ट मिळेल, फर्स्ट हाऊस आहे तर फर्स्ट हाऊसचे चांगले रिझल्ट मिळेल, तर ज्या हाऊस मध्ये ना त्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. आणि हे राजयोग फलित कसे होतात, म्हणजे ऍक्च्युअल कसे फलित मिळतात? राजयोग चांगले मिळण्यासाठी पहिले तुमचा चंद्रमा आणि सूर्य चांगला असणं जरुरी आहे. ठीक आहे, चंद्रमा खराब आहे तर तुमचे राजयोग तुम्हाला फलित नाही मिळत. पहिल्या घर म्हणजे लग्न चांगलं असणं जरुरी आहे. जर पहिल्या घराचा मालकची कंडिशन खराब असेल, आता हे कसं समजतं, जेव्हा पहिल्या घरामध्ये शनी बसतो, ठीक आहे, म्हणजे तुम्ही राजाच्या गद्दीवर आहे ना सर्वंटला बसवलंय, तर मग त्याला नाही माहिती ना राज्य कसं चालवायचं, तर मग ती कंडिशन चांगली नाहीये. पहिल्या घरामध्ये शनी एवढा चांगला फील नाही करत, चांगले रिझल्ट देत नाही. ठीक आहे, आणि म्हणून आहे ना, म्हणजे पहिल्या घराची कंडिशन खराब आहे, तर त्याला पहिलं घर म्हणजे लग्न असतं. ठीक आहे, त्याची कंडिशन चांगली असणे पाहिजे. मग आता तिथं कोणता प्लॅनेट नाहीये, लेट सपोज तिथे 4 नंबर लिहिलाय, 4 नंबर चंद्रमाचा आहे, चंद्रमा जर 6व्या आणि 8व्या घरामध्ये बसलाय, तर मन अशांत ठेवतो, चांगले रिझल्ट देत नाही. ठीक आहे, मग ती पण म्हणजे तुमचा चंद्रमा खराब आहे आणि पहिल्या लग्न पण खराब आहे, तर तुम्हाला ते रिझल्ट नाही मिळत राजयोगचे, जेवढे मिळायला पाहिजे तेवढे नाही मिळत. ठीक आहे, हे कॉन्सेप्ट झाला. त्याच्यानंतर आहे ना तुमची दशाचा फेवर केली पाहिजे. ठीक आहे, दशाचा सपोर्ट नसेल करत ना, तर नाही मिळणार. दशा सपोर्ट करणं खूप जरुरी आहे. ओके, तरच मग ते फलित होतात राजयोग. म्हणजे एखाद्याच्या कुंडलीत मग राजयोग असून पण तो त्याला मी त्याची बेनिफिट होत नाही, कारण तो त्या टाइमला आणि ते सगळं बरोबर त्याचं नाही झालेलं आहे. करेक्ट, एक्झॅक्टली. एखाद्या व्यक्तीला वाटतं की आपण लकी नाहीये, किंवा त्याला जर लक मिळवायचं असेल, की त्याला खूप लकी बनायचं असेल, तर त्याने काय करावं? आपल्या कुंडलीमध्ये 9वं घर जे आहे ना ते लकचं आहे. ठीक आहे, तर त्या घराला तुम्हाला स्ट्रॉंग करायचं आहे. आता ते कसं होतं, त्या घरामध्ये एक नंबर लिहिला असेल, ठीक आहे, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, तर तो त्या घर म्हणजे जो पण नंबर आहे त्याचा मालक कोणत्या घरामध्ये जाऊन बसलाय, ठीक आहे, हे तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, लेट सपोज तिथं 3 नंबर लिहिलाय, 3 नंबर जो आहे तो मिथुन राशीचा आहे, त्याचा मालक जो आहे बुध आहे, आणि तो मालक जर पहिल्या घरामध्ये बसलाय तर तुम्हाला पहिल्या घराचे कामं करायचे. ठीक आहे, जर तू 3ऱ्या घरामध्ये बसलाय तर तुम्हाला 3ऱ्या घराचे कामं करायचे, ज्याने तुमचं लक फेवर होईल, तुम्हाला तुमचं लक वाढेल, इन्हान्स होईल. आता शॉर्ट मध्ये मी सांगून देते की काय काय कामं करायचे. आता ते नाही पॉसिबल होत असेल तर तुम्ही त्याचा जेमस्टोनही घालू शकता. ठीक आहे, रुद्राक्षही घालू शकता. ठीक आहे, बट त्या व्यतिरिक्त जर तुम्ही जसं म्हटलं की मी पहिल्या घरामध्ये बसला असेल, ठीक आहे, कोणताही असू द्या, फरक नाही पडतो, मर्क्युरी असू द्या, चंद्रमा असू द्या, तर दुसरा कोणता
प्लॅनेट असू द्या, त्याने पण काही फरक पडत नाही. जर पहिल्या घरामध्ये असेल ना, तर तुम्हाला तुमची पर्सनॅलिटीला इन्हान्स करायचं आहे. Okay. ठीक आहे. आता पर्सनॅलिटी फक्त जिम मध्येच नाही बनत. बरोबर ठीक आहे. त्याच्यापेक्षा पण बाहेर जास्त बनते. Right. ठीक आहे. म्हणजे तुमचं नॉलेज वाढवायचं आहे, तुम्हाला चांगलं ग्रूम राहायचं आहे. ठीक आहे. बऱ्याचशा म्हणजे पर्सनॅलिटीला तुम्हाला इन्हान्स करायचं आहे. ठीक आहे. दुसऱ्या घरामध्ये आहे तर तुम्ही फॅमिली सोबत काम करू शकता. इटिंग हॅबिट्सवर कंट्रोल ठेवायचा आहे. ठीक आहे. कारण सेकंड हाऊस जे आहे ना ते इटिंग हॅबिट्स आहे. तर तुमची इटिंग हॅबिट्स तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवली तर तुमचा आहे ना लक इन्हान्स होऊ शकतं. हो का? ठीक आहे. इटिंग हॅबिटचा इतका परिणाम होतो ठीक आहे. की नशीब आपलं चेंज होऊ शकतं, म्हणजे चांगलं आपल्याला चांगलं होऊ शकतं. हो का? कसं म्हणजे इटिंग हॅबिट नाही कळलं मला. इटिंग हॅबिट म्हणजे असं नाही की दिवस न रात्र तुम्ही खातच राहताय. ठीक आहे. झोमॅटोवरून आहे ना ऑर्डर घरी येत राहतायत, बट तुम्ही सात्विक भोजन करायला चालू करा, त्याने पण तुमचं लक इन्हान्स होईल. ठीक आहे. इव्हन लिमिटेड फूड इनटेक करा. अति नको खायला. हा, अति नका करू. इटिंग हॅबिट जर तुम्ही चांगल्या ठेवल्या, ठीक आहे, नीट अँड क्लीन इटिंग ठेवली, तर तुमचा लक फेवर करेल. एक तर हेल्थही चांगली होईल आणि लकही फेवर करेल. आणि सेम जर आहे ना 9th हाऊसचा मालक 3rd हाऊस मध्ये बसला, ठीक आहे, 3rd हाऊस जे आहे ना शॉर्ट ट्रॅव्हलिंगचा आहे, बहीण भावाचा आहे, तर बहीण भावासोबत रिलेशनशिप चांगले ठेवा. 3rd हाऊस मध्ये तुम्ही शॉर्ट ट्रॅव्हल, शॉर्ट जर्नीसाठी जाऊ शकता, ज्याने तुमचं लक फेवर करेल. जर 4th हाऊस मध्ये असेल तर आईच्या पाय दाबा, सगळ्यात बेस्ट रेमेडी. तर आई जर नसेल तर ना म्हणजे घर क्लीन ठेवा, तेवढं तर करू शकता. नीट, स्वच्छ ठेवा. जर 5th हाऊस मध्ये असेल तर तुम्हाला तुमच्या हॉबीज फॉलो करायच्या. ठीक आहे. काहीतरी क्रिएटिव्हिटी तुम्हाला तुमच्या कामामध्ये घेऊन यायची आहे. ठीक आहे. 6th हाऊस असेल तर 6th हाऊस तुमच्या जॉबचं पण आहे आणि डेली हॅबिट्सचं पण आहे. तर तुम्हाला तुमच्या हॅबिट्स चांगल्या करायच्या आहेत, डिसिप्लिन फॉलो करायचं आहे. ठीक आहे. 7th हाऊस मध्ये असेल तर तुमचं 7th हाऊस ना स्पाउसचं आहे. ठीक आहे. तर स्पाउसची रिस्पेक्ट करायची आहे, ती सगळ्यात मोठी रेमेडी आहे. ठीक आहे. 8th हाऊस असेल तर इनलॉसची रिस्पेक्ट करा. ठीक आहे. इनलॉ ते तर खूप अर्धे लोक तर इथेच गिव्ह अप करतील. ते म्हणतील हे नाही पॉसिबल, दुसरं काहीतरी सांगा. बट हे खूप चांगलं केलं पाहिजे. इनलॉची रिस्पेक्ट केली पाहिजे. रिस्पेक्ट केली पाहिजे. ठीक आहे. इनलॉज मीन्स ज्यांना माहिती सासू सासरे. हा, सासू सासरे सगळेच घरचे जे पण आहे ना तुमचे. नवऱ्याने बायकोच्या आई वडिलांचा करा रिस्पेक्ट आणि बायकोने नवऱ्याच्या आई वडिलांचा. हा, ठीक आहे. 9th हाऊस 9 मध्ये असेल तर ते तर अजून चांगलं आहे. ठीक आहे. तुम्ही फादरची रिस्पेक्ट करा, फादरचे पाय दाबा. गुरुची रिस्पेक्ट करा, गुरुचे ना म्हणजे चरण स्पर्श करा, ते तुमच्यासाठी चांगलं आहे. ठीक आहे. 10th हाऊस मध्ये असेल तर तुमचं वर्क प्लेस आहे ना त्याला नीट अँड क्लीन ठेवा. ठीक आहे. इव्हन सासू, जे तुमची सासू असते ना त्यांचे पण पाय दाबू शकता, कारण की सासू बेसिकली पाय नाही दाबायचे, म्हणजे करू शकता. ठीक आहे. ते पण तुमचं लक आहे ना, लक साठी तर काही करू शकता तुम्ही. ठीक आहे. तर आणि जर 11th हाऊस मध्ये असेल तर तुमचे जे पण डिझायर्स आहेत ना ते तुम्ही लिहायला चालू करा. आणि जर 12th हाऊस मध्ये असेल तर तुम्ही स्पिरिच्युअलिटी फॉलो करा, मेडिटेशन करा, इन्व्हेस्टमेंट करा, ते तुमच्यासाठी चांगलं राहील, तुमचं लक पण फेवर करेल. थँक्यू सो मच मॅम, खूप छान इन्फॉर्मेशन दिली तुम्ही. आता लोकांना आहे ना भरपूर वेळा नाही कुंडली वाचतायत किंवा लर्न करतायत, तर तुम्ही त्यासाठी काय त्यांना कसं कन्सल्ट करतात आणि तुमचा नंबर किंवा कसं काय ते आपण डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करून डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. आणि ज्यांना कुंडली बनवायची असेल ना तर त्यांच्यासाठी आम्ही अनलॉक डेस्टिनी कुंडली रिपोर्ट बनवला आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये ना एक कुंडलीचं पूर्ण विश्लेषण आहे, ज्याच्यामध्ये ना तुमचे अनुकूल नंबर कोणते आहे, इयर कोणता आहे, तुमच्यासाठी लकी कलर कोणता आहे, तुमचे जे लग्न कोणतं आहे, तिथे कोणता प्लॅनेट बसला आहे, कोणत्या घरामध्ये कोणता प्लॅनेट बसून कसे रिझल्ट देतो, तुमची दशा कशी चालू आहे, नेक्स्ट 5 इयर्सचे जे प्रेडिक्शन आहेत ते लिहिलेले आहे. दशा पण या वर्षाची दशा तुम्हाला कशी रिझल्ट देत आहे, 7.5 आहे का, 7.5चा इफेक्ट तुमच्या लाईफ वरती कसा असेल. ठीक आहे. हे सगळे गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही डिटेल मध्ये दिल्या. पूर्ण लाईफ बद्दल आहे का मॅम? हा, पूर्ण लाईफ म्हणजे 5 वर्षाचे नेक्स्ट 5 इयर्स हा ते कसं राहील. इव्हन तुमच्या जी जन्मकुंडली आहे त्याला पूर्ण डिटेल मध्ये आम्ही दिलेला आहे. मी आणि माझ्या टीमने ती रिपोर्ट बनवली आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आम्ही पहिल्या घरापासून ते 12 घरामध्ये कोणता प्लॅनेट कुठे बसून तुम्हाला कसा रिझल्ट देतो, लाल किताबच्या रेमेडीज काय असतील तुमच्यासाठी. ठीक आहे. इव्हन बऱ्याचशा लोकांना त्यांची राशी कोणती आहे, नक्षत्र कोणतं आहे, पहिला घराचा मालक कोण आहे हे पण माहिती नसतं. तर या कुंडली रिपोर्ट मध्ये इव्हन ही जी कुंडली आहे ना ती मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती, तमिळ, तेलुगू बऱ्याच लँग्वेज मध्ये बनते. मग ते कसं मागवता येईल लोकांना? तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर लिंकवरती क्लिक करून ऑर्डर करू शकता. आपण ती लिंक वेबसाईटची आपण डिस्क्रिप्शन मध्ये ऍड देऊन देऊ, किंवा तुम्हाला कॉल केला तरी तुम्ही गाईड करू शकता काय, कारण लोकांना कधी कधी लिंकचं पण नाही जमत, तर तुम्ही हेल्प करा तशी लोकांना ती पण. चालेल. चालतंय. थँक्यू सो मच. राधे राधे. राधे राधे.